ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। जिया जाणितली यासाठी आघविया जाणवतील किरीटी, जैसे बिजाली या मुठी तरुची आला होयो। या प्रमुख आणि महत्वाच्या विभूती जाणल्याने अर्जुना त्यांच्याद्वारे इतर गौण विभूतींचेही तुला ज्ञान होऊ शकेल. अरे जसे बीज हातात आले म्हणजे झाडच आपल्या हातात आल्यासारखे असते. का उद्यान हातात चढिनली, तरी आपैसी सापडली फळे फुले, तेवी देखली आजी या देखवले विश्व सकळू. किंवा सर्व बागच आपल्या कब्जात जर आली तर फळे फुले आपोआपच आपल्याला मिळू शकतात. त्याप्रमाणे या विभूती पाहिल्या म्हणजे सर्व विश्वच आपण पाहू शकू. ये रवी साथचे गा धनुर्धरा, नाही शेवटू माझी या विस्तारा, भय गगनाईशी आपारा मज माझी लपणे. नाहीतर अर्जुना, माझा विस्तार आणि माझ्या सर्व विभूती केवळ अपरंपार आहेत. हे गगन एवढे निश्चिम आहे, पण तेही माझ्यातही कुठल्या कुठे गडप होऊन जाते. अहमात्मा गुडाकेशु सर्वभूताशे स्थितः, अहमादीच मध्यमचु भूतानमंत एवचु. हे गुडाकेश अर्जुना, सर्व भूतांच्या अंतरी असणारा आत्मा मी आहे. सर्व भूतांचा आदी मध्य आणि अंतही मीच आहे. आईके कुटिलाल कमस्तका, धनुर्वेद त्र्यंबका, मी आत्मासे एकेका भूतमात्राच्या ठाई. कुरळे केश ज्याच्या मस्तकावर आहेत असा अर्जुन, किंवा धनुर्विद्येमध्ये जो दुसरा शंकरच आहे असा अर्जुन, अशा अर्जुनाला भगवान म्हणतात की अर्जुना, मी प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी आत्मरूपाने वसत असतो. आतुलीकडे मीची याचे अंतकरणी, भूता बाहेरी माझीच गवसनी, आधी मी निर्वाणी मध्येही मीच. सर्व भूतांच्या अंतर्यामी मीच असतो आणि बाहेरही माझेच आवरण आहे. त्या सर्वांचा आधी मध्य आणि अंत सर्व काही मीच आहे. जैसे मी गाया तळीवरी, एक आकाशाची आत बाहेरी, आणि आकाशाची झाली अवधारी असणे ही आकाशी. ज्याप्रमाणे ढगांना तळाला आणि शिखराला म्हणजे खाली आणि वर, आत बाहेर, या बाजूला आणि त्या बाजूला सर्वत्र आकाशच असतं आणि ते आकाशरूपच असतात आणि त्यांना आधारही आकाशच असतो. पाठी लयाजे वेळी जाती, ते वेळी आकाशाची होऊनी ठाती, तेवी आधी स्थिती गती भूताशी मी. नंतर ज्यावेळी ते ढग विरून जातात, विलयाला जातात, त्यावेळी ते जसे आकाशरूपच होऊन राहतात, त्याप्रमाणे या भूतांनाही उत्पत्ती, स्थिती आणि गती आणि शेवटी लय हे मीच आहे. ऐसे बहुवसानी व्यापकपण, माझे विभूती योगी जाण, तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. अशा प्रकारे मी विभूतींच्या द्वारे नानाविधानी व्यापक झालेलो आहे. म्हणून आपल्या सर्व चैतन्य शक्तीला श्रवणेंद्रियामध्ये एकवटून हे तू माझ्या विभूतीचं वर्णन ऐक. याही वरित या विभूती, सांगणे थेले सुभद्रापती, सांगेन म्हणितले तुझ प्रती त्या प्रधान ऐके. आता तुला विभूती कथन करायचे आहेत आणि अर्जुना, ज्या विभूती सांगण्याची मी तुला वचन दिले आहे त्या मुख्य मुख्य विभूती आता श्रवण कर. आदित्यानाहम विष्णू ज्योतिषाम रवींद्रंशुमान, मरीचिर्मरुतामस्मी नक्षत्रानामहम शशी. आदितीच्या 12 पुत्रामध्ये म्हणजे आदित्यांमध्ये विष्णू मी आहे. तेजस्वामध्ये किरणशाली सूर्य मी आहे. 7 किंवा 39 मरुतामध्ये मरीची मी आणि नक्षत्रात चंद्रमा मी आहे. हे बोलुनी तू कृपावंतू, म्हणे विष्णू आदित्या तू, रवी मी रश्मिवंतू सुप्रभा माझी.
असे बोलून ते कृपाळू भगवान श्रीकृष्ण म्हणाले, 12 आदित्यामध्ये जो विष्णू आहे ती माझी प्रधान विभूती आहे आणि प्रकाशवंतामध्ये मी सूर्य आहे. मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शार्ंगी, चंद्रू मी गगनरंगी तारा माझी. 49 मरुद्गणामध्ये नारायणात मरीची मी आहे आणि तारांगणामध्ये चंद्र मी आहे. वेदानां सामवेदो अस्मि देवानामस्मि वासवा इंद्रियामनच अस्मि भूतानामस्मि चेतना. वेदामध्ये सामवेद मी आहे, स्वर्गीय देवतांमध्ये इंद्र मी आहे, शरीरामध्ये जी इंद्रिय आहेत त्यामध्ये मन मी आहे आणि प्राण्यामधील जे चैतन्य ते मी आहे. वेदात सामवेदू तो मी म्हणे गोविंदू, देवा माझी मरुद्बंधू महेंद्र तो मी. वेदामध्ये मी सामवेद आहे, देवामध्ये मरुद्बंधू जो महेंद्र तो मी आहे. इंद्रिया माझी 11 म्हणते मी हे जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना ते मी. अरे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 11वं जे मन आहे, हे 11वं मन सर्वश्रेष्ठ इंद्रिय असं जे मन ते मी आहे. आणि भूतामध्ये स्वाभाविकपणे जी चेतना असते ते मीच आहे. रुद्राणाम शंकर चास्मी वित्तेषु यक्षरक्षसां वसूनां पावक चास्मी मेरू शिखरी नामहम. 11 रुद्रामध्ये शंकर मी आहे, यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, वसूमध्ये अग्नी मी आणि पर्वतामध्ये मेरू पर्वत मी आहे. अशेष आहे रुद्रा माझारी, शंकर जो मदनारी, तो मी येथ न धरी भ्रांती काही. अरे रुद्रामध्ये जो शंकर आहे की ज्यानं मदनाचा अंत केला तो मी आहे, यामध्ये मनामध्ये काही शंका धरू नकोस. यक्ष रक्षो गणा आतू, शंभूचा सखा जो धनवंतू, तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता झाला. यक्ष राक्षसामध्ये शंभूचा मित्र जो धनवान असलेला कुबेर आहे तो मी आहे. मग 8 वसू माझारी, पावक तो मी अवधारी, शिखरातील या सर्वोपरी मेरू तो मी. 8 वसूमध्ये अग्नी आणि सर्व पर्वतामध्ये अत्यंत श्रेष्ठ असं मेरू शिखर आहे ते मी आहे. पुरोधसांच मुख्यम मामिधी पार्थ बृहस्पतीं, सेनानी नामहं स्कंदा सरसामस्मी सागरा. हे अर्जुना, पुरोहितामध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे आणि सेनापतीमध्ये कार्तिक स्वामी मी, तसेच जलाशयामध्ये समुद्र मीच आहे. महर्षीणां भृगुहं गिरामस्मेकम् अक्षरं, यज्ञानां जपयज्ञस्मि स्थावराणां हिमालया. महर्षीमध्ये जो भृंग ऋषी तो मी, वाणीमध्ये एकाक्षर ओंकार ते मी आहे आणि सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये जपयज्ञ तो मी आहे आणि स्थावरामध्ये जे स्थिर असणाऱ्यामध्ये सर्वात मोठा त्याच्यामध्ये हिमालय मी आहे. जो स्वर्ग सिंहासनासा वाहू, सर्वज्ञ ते आदीचा ठाऊ, तो पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी. सर्व पुरोहितामध्ये जो स्वर्गाधिपतीचा आधार आणि सर्व ज्ञानाचे मूलस्थान असा जो बृहस्पती तो मी आहे. त्रिभुवनाची या सेनापती, हात स्कंदू तो मी महिमती, जो हरवीरी अग्निसंगती कृतिका तू झाला. या त्रिभुवनातील सेनापतीमध्ये कृतिकांत शंकरापासून जन्मलेला जो महान याचा कार्तिक स्वामी तो मी आहे. सकळिका सरोवराशी, माझी समुद्र तो मी जलराशी, महर्षी यातू तपराशी भृंगू तो मी. अरे छोटी मोठी अनेक सरोवर असतात, त्या सर्व सरोवरामध्ये जलाचा अपार साठा ज्यामध्ये सामावलेला आहे असा सागर मी आहे. आणि महर्षीमध्ये महान तपस्वी असणारा जो भृंगू तो मी आहे. अशेष आहे वाचा माझी नटनाच सत्याचा, ते अक्षरे की मी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे. अखिल वाङ्मयात सत्याचे क्रीडास्थान असे जे एकाक्षर ओम ते मी आहे. समजता ही यज्ञांच्या पैकी
जपयज्ञू तो मी ये लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफज विजयी. ते सर्व कर्मकांडाचा त्याग करून ओमकाराने ज्याची सांगता होती, तो जपयज्ञ सर्व यज्ञामध्ये प्रधान अशी माझी विभूती आहे. नाम जपयज्ञू तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. नाम जप यज्ञ तर सर्वात श्रेष्ठ आहे. याला स्नानादी नित्यकर्माची किंवा कसल्याही गोष्टीची अपेक्षा उरत नाही. धर्म आणि अधर्म हे दोन्ही नामघोषाने पावन होऊन जातात आणि वेदार्थाने सुद्धा नाम हे परब्रह्मच आहे. ठावरागिरी आतू पुण्य पुंज जो हिमवंतू, तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. अरे आढळ अशा पर्वतामध्ये पुण्य राशी असलेला जो हिमालय पर्वत आहे, तो मी आहे असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. अस्वत्थः सर्व वृक्षाणां देवर्षीणां च नारद, गंधर्वाणां चित्ररथ, सिद्धानां कपिलो मुनिः. सर्व वृक्षामध्ये पिंपळ वृक्ष मी, आणि देवर्षीमध्ये नारद मी, गंधर्वामध्ये चित्ररथ गंधर्व मी, आणि सिद्ध लोकात कपिल मुनी मी आहे. उच्चे सर्व समस्वानं विद्धि माममृतोद्भवं, ऐरावतं गजेंद्राणां नराणां च नराधिपम्. अश्वामध्ये म्हणजे घोड्यामध्ये अमृत मंथनाच्या वेळी उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा अश्व मी आहे, आणि गजेंद्रामध्ये ऐरावत आणि मनुष्यामध्ये राजा मी आहे. कल्पद्रुम हन पारिजातू, गुणे चंदन ही वाड विख्यातू, तरी या वृक्ष जातू अस्वथू तो मी. श्रीकृष्ण म्हणतात, पारिजात तर प्रत्यक्ष कल्पवृक्षच आहे. चंदनाचे गुण ही फार प्रसिद्ध आहेत, तरी सुद्धा वृक्षांच्या कोटीमध्ये पिंपळ ही माझी प्रधान विभूती आहे. देवर्षी या तू पांडवा, नारद तू मी जाणावा, चित्ररथो मी गंधर्वा सकळिता माझी. अर्जुना, देवर्षीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे जे नारद आणि गंधर्वामध्ये चित्ररथ हे मी आहे. यया शेषाही सिद्धा, माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्धा, तुरंग जाता प्रसिद्ध आत उचे श्रवामी. अर्जुना, सिद्ध योग्यामध्ये कपिलाचार्य मी आहे, आणि सर्व अश्व जातीमध्ये उच्चश्रवा नावाचा जो अश्व आहे तो मी आहे. राजभूषण गजा तू, अर्जुना मी गाय रावतू, पयोराशी सुरमथी तू अमृतांशु तो मी. राजे लोकांना भूषणासारखे वाटणारे जे हत्ती, त्यामध्ये मी ऐरावत आहे, आणि देवानी समुद्र मंथन केले असता जो अमृतरस लाभला तो मी आहे. यया नरा माझी राजा, तू विभूती विशेष माझा, जया ते सगळं लोक प्रजा होऊन शेवती. अरे, ज्याची आज्ञा सर्व प्रजाजन शिरसावंद मानतात, असा जो राजा सर्व जनतेत माझी प्रधान विभूती समजावा. आयुधानमहं वज्रम, धेनुनामस्मी कामधुक्, प्रजनचास्मी कंदर्पू, सर्पानमस्मी वासुकी. शस्त्रामध्ये इंद्राचे जे वज्र आहे, आणि गायीमध्ये कामधेनू मी आहे. प्रजोत्पत्ती करणारा काम, आणि सर्पामध्ये वासुकी सर्प मी आहे. अनंतचास्मी नागानं, वरुणो यादसामहं, पितृनामर्यमाचास्मी, यमः संयमतामहं. नागामध्ये अनंत, तिच्याला शेषनाग म्हणतात, तो मी आहे. आणि जलचरामध्ये वरुण मी आहे. पितृगणामध्ये अर्यमामी, आणि निग्रह करणाऱ्यात यमधर्म मी आहे. वै आघवे हातीरा, आत वज्रते मी धनुर्धरा, जे शतमुखो तीर्ण करा आरुढोनी असे. 100 यज्ञ करून आरूढ झालेला जो इंद्र आहे, त्याच्या हातामध्ये जे विलसणारे शस्त्र जे वज्र, ते सर्व हत्यारात माझी प्रधान विभूती आहे. धेनू मध्ये कामधेनू, ते मी म्हणे विश्वकसेनू, जन्मवितया तू मदनू तो मी जाणे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात की गायीमध्ये कामधेनू,
आणि उत्पादकामध्ये मदन या माझ्या प्रधान विभूती आहेत. सर्पकुळात अधिष्ठाता वासुकी गामी कुंती सुता नागा माझी समजता अनंत तुम्ही. अर्जुना, सर्पकुळामध्ये सर्व सर्पांचा अधिपती वासुकी आणि नागगणामध्ये अनंत नावाचा नाग मी आहे. आगा यादसा आतू जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरून मी हे अनंतू सांगत असे. पश्चिम दिशेचा जो अधिपती वरून तो सर्व जलचरात मी आहे. हा मी पितृगणा समजता माझी अरे माझो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलत आहे. सर्व पितृगणामध्ये आर्यमा नावाची पितृदेवता ही माझी प्रधान विभूती आहे. जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती मग केली अनुरूप होती भोग नियमजे. सर्व जगाची शुभाशुभ कर्मे लिहून ठेवून सर्वांच्या अंतकरणाचा झाडा घेऊन त्यांना कर्मानुसार फळ भोगण्यास लावणारे जे नियंते तया नियमितया माझी यमू जो कर्म साक्षी धर्मू तो मी म्हणे आत्मा रामू रमापती. असा जो नियंता म्हणजे नियमनाधिकारी आहेत त्या सर्वांचे कर्म निरंतर पाहणारा जो यम ती माझी प्रधान विभूती आहे. प्रल्हादचास्मी दैत्यानां कालः कलितामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयच पक्षिणां. दैत्यामध्ये प्रल्हाद मी आणि ग्रासणाऱ्यामध्ये काळ मी आहे. पशुमध्ये सिंह मी आहे आणि पक्षामध्ये गरुड मी आहे. अगा दैत्यांची या कोळी प्रल्हाद तो मी न्याहाळी म्हणून दैत्य भावादी मेळी लिंपेची ना. दैत्यामध्ये प्रल्हाद ही माझी प्रधान विभूती आहे म्हणून तर त्याला दैत्यपणाची बाधा झालेली नाही. पै कळीत या माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा माझी शार्दळू तो मी जाणू. सर्वांना ग्रासून संपवणारा जो महाकाळ तो मी आहे आणि वन पशुमध्ये सिंह तो मी आहे. पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहू शके माती. पक्षी वर्गामध्ये गरुड ही माझी मुख्य विभूती आहे म्हणून तर तो मला पाठीवर घेऊन वाहू शकतो म्हणूनच तो माझं वाहन झालेला आहे. भवना पोतामस्मी रामू शस्त्रव्रतामहं ईशानामकृतास्मी स्रोतसामस्मी जान्हवी. वेगवान असणाऱ्यामध्ये वायू मी आहे आणि शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे. जलचर प्राण्यामध्ये मगर मी आहे आणि नद्यामध्ये जी भागीरथी गंगा ती मी आहे. पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लागता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा कीजे. पृथ्वीच्या या अफाट पसाऱ्यात एक घटका सुद्धा न लागू देता जे एकाच उडीमध्ये 7 समुद्रांना प्रदक्षिणा घालू शकतात. तया वहिलिया गती म्हणता हात पवनू तो मी पांडू सुता शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तो मी. अशा असणाऱ्या वेगवानामध्ये जो पवन वायू तो मी आहे आणि सर्व शस्त्रधरामध्ये हे अर्जुना जो श्रीराम तो मी आहे. जेने साकडलिया धर्माचे कैवारी आपण पया धनुष्य धरुणी दुसरे विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. त्रेतायुगामध्ये श्रीरामाने संकटात पडलेल्या धर्माच्या कैवारासाठी केवळ एक धनुष्य आपल्या बरोबर घेऊन विजय लक्ष्मीला आपल्या एकट्यालाच वरू दिले. पाठी उभे ठाकुनी सुवेळी प्रताप लंकेश्वराचा शिसाळी गगनी उदो म्हणत या हस्तबळी दिदली भूता. त्यानंतर लंकेजवळच्या सुवेळ पर्वतावर उभा राहून त्या श्रीरामाने लंकाधिपती असणाऱ्या रावणाची मस्तक पंक्ती आकाशामध्ये जय जयकाराचा घोष करणाऱ्या
भूतांच्या हातावर बळी म्हणून टाकून दिली. जेने देवांचा मानू दिवसला, धर्माशी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. त्या श्रीराम प्रभूने देवतांचा मान राखला आणि धर्माचा जीर्णोद्धार केला. खरोखरच तो सूर्यवंशाचा सूर्यच होऊन गेला. तू हाती रूप रजितया तू, रामचंद्र मी सीता कांतू, मकर मी पुच्छवंतू जळचरा माझी. तेव्हा सर्व शस्त्रधरामध्ये सीतापती असा जो प्रभू श्रीराम तो मी होय, आणि जळचर प्राण्यामध्ये मगर हे मी आहे. पै समजता ही ओघा, मध्ये जी भागीरथी अनिता गंगा, जन्मुने गेली मग जंघा फाडून दिसली. ज्यावेळेला भगीरथ राजा गंगेला पृथ्वी तलावर आणत होता आणि ज्या गंगेला जन्नू राजाने गेले आणि ती नंतर जन्नू राजाने आपली मांडी फाडून त्यातून गंगेला मोकळी सोडली. ते त्रिभुवन एक सरिता, जान्हवी मी पांडू सुता, जळप्रवाह समजता माझारी जाणे. आणि जन्नू राजाच्या मांडीतून बाहेर आल्यानंतर तिला जान्हवी असं नाव प्राप्त झालं. अशी ती तिन्ही भुवनात वाहणारी नदी जान्हवी सर्व जलप्रवाहामध्ये माझी प्रधान विभूती आहे. ऐसेने वेगळाला सृष्टीपैकी, विभूती नाम सुता एकेकी, सगळे न जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्या नव्हती. अर्जुना, अशा प्रकारानं सर्व सृष्टीमध्ये एक एक विभूती नाव घेऊ सांगू लागल्यास शेकडो जन्मही अर्ध्या विभूती सांगण्यासाठी पुरणार नाहीत. सर्गानामादिरंतशु मध्यम चैवाहम अर्जुनो, अध्यात्म विद्या विज्ञानम वादा प्रवदतामहम. हे अर्जुना, सृष्टीचा आदी मध्य आणि अंत हे सर्व मीच असून सर्व विद्यामध्ये अध्यात्म विद्या आहे मी आहे. आणि वाद करणाऱ्यांचा म्हणजे तत्व निर्णयासाठी जो केला जाणारा वाद आहे तो मीच आहे. अक्षरनाम क्वारू अस्मी, द्वंद्वा सामाशिकश्यचु, अमेवाक्षयः कालू, दाताहं विशतो मुखा. वर्णमालेमध्ये जे पहिलं अ हे अक्षर आहे ते मी आहे, आणि समासामध्ये जो द्वंद्व समास तो मी आहे. अक्षय असा असणारा जो काल तो मीच आहे, आणि चारही बाजूंची मुखे असणारा धाता म्हणजे ब्रह्मदेव मी आहे. जैसी अघवीची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजील जै जीवी, तै गगनाची बांधावी लोथ जेवी. ज्याप्रमाणे सर्व नक्षत्र एकत्र बांधून ठेवण्याची जर इच्छा झाली तर ज्याप्रमाणे आकाशाची मोठ बांधावी लागते किंवा आकाशाची मोठ बांधली पाहिजे. का पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा, तरी भूगोलची काखे सुवावा, तैसा विस्तारू माझा पाहावा, तरी जाणावे माते. किंवा पृथ्वीवरील अणू रेणू मोजण्याची जर इच्छा उफाळून आली तर सर्वच पृथ्वी काकोटीच मारावी लागेल. त्याप्रमाणे जर माझ्या सर्व विभूती पाहायच्या असतील तर प्रत्यक्ष माझेच ज्ञान करून घेतले पाहिजे. जैसे शाखाशी फुल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ, तरी उपडून या मुळो जेवी हाती झेपे. फांद्यासहित फुलं फळं हे सर्व एकाच वेळी जर कवटाळायचे असतील तर मुळात वृक्षच उपटून जसा हातामध्ये घ्यावा लागेल. ठेवी माझे विभूती विशेष, जरी जाणू पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. त्याप्रमाणे जर माझ्या सर्व विभूती समजून घ्यायच्या असतील तर माझे निर्दोष व्यापक स्वरूपच समजून घेतले पाहिजे. मूळ स्वरूप जाणून मगच माझ्या विभूतीचं ज्ञान होऊ शकेल. हे रवी वेगळाली या विभूती, काही एक परिसशी किती, म्हणून एकी हेळा महामती सर्व मी जाणू. अरे माझ्या या वेगवेगळ्या आणि विभिन्न प्रकारच्या विभूती किती म्हणून सांगाव्यात. थोडक्यात सांगायचं झालं तर मीच सर्व काही आहे असं एकदम जाणून घे. मी आघवेची सृष्टी
आदी मध्यांती किरीटी ओत प्रोतपटी तंतु जेवी. ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये आदी मधी आणि अंती सर्वत्र तंतूच असतात, त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि नाश अशा तिन्ही अवस्थामध्ये मीच ओतप्रोत भरून राहिलेला आहे, किंवा या जगात जे जे काही आहे त्या सर्वांमध्ये मीच भरून राहिलेलो आहे. ऐसिया व्यापका माते जाणावे तै विभूती भेदी काय करावे, परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. अरे अशा स्वरूपाचं जर माझं व्यापक पण तुला कळालं तर मग ही एक एक विभूती सांगण्याचं प्रयोजन शिल्लक राहणार नाही. परंतु हे व्यापक पण जाणण्यापुरते तुझे सामर्थ्य नाही, म्हणूनच मला हे विवेचन करावं लागत आहे. काजी तुवा पुशिलिया विभूती म्हणून ती ऐक सुभद्रापती, तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी. तरी सुद्धा तू ज्या अर्थी माझ्या विभूतीमध्ये रस दाखवून प्रश्न विचारलास त्या अर्थी जे सांगतो ते ऐक. सर्व विद्यामध्ये जी अध्यात्म विद्या आहे ही माझी प्रधान विभूती आहे. अगा बोलत यांची या ठाई वादू तो मी पाही, जो सकल शास्त्र संमते कही सरेचिना. अरे बोलणाऱ्यामध्ये जो वाद आहे, जो वाद सर्व शास्त्रांची एक वाक्यता होऊन कधीही संपत नाही, तो वाद मी आहे. जो निर्वचू जाता वाढे ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे, जयावरी बोलत याची गोडे बोलणी होती. जो वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला तर तो अधिकच वाढत जातो आणि ऐकणाऱ्याच्या मनामध्ये ज्याच्यामुळे उत्प्रेक्षेने ईर्ष्या निर्माण होते आणि वाक्यांच्या भाषणास माधुरी येते, तो वाद माझी विभूती आहे. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू, अक्षरा माझी विशदू आकारो तो मी. आणि अशा प्रकारच्या वादाचं जे स्वरूप आहे ती माझीच विभूती असून अक्षरामध्ये जे पहिलं अक्षर अ आहे, ज्याला अकार असा आपण म्हणतो, तो मी आहे. पैगा समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी, मशका लागोनी ब्रह्मावेरी ग्रासिता तो मी. व्याकरणामध्ये जे समास असतात त्या समासामध्ये द्वंद्व समास मी आहे आणि मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना गिळणारा जो काळ आहे ते माझंच रूप आहे. मेरू मंदारादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी, जो एकार्ण वागते ही जिरवी जेथी जाते थो. अरे मेरू मंदारासारखे पर्वतासह सर्व पृथ्वीला जो पचवून टाकतो आणि प्रलयकाळी विश्वाला जलमय करणाऱ्या सागरालाही जो जिथल्या तिथेच जिरवून टाकतो, जो प्रलय तेज देत मिठी सगळ्या पवना ते गिळी किरीटी, आकाश जयाची या पोटी सामावली. आणि ज्याच्या उदरामध्ये आकाश सुद्धा सामावलेला आहे आणि मग सर्व पवनाला स्वतःमध्ये जो गिळून टाकतो, ऐसा पार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लिळू, मग पुढती सृष्टीचा मेळू सर्जिता तो मी. असा जो अनंत असलेला जो काळ तो मी आहे आणि जो पुन्हा सृष्टी उत्पन्न करणार आहे मीच आहे. मृत्यू सर्वहराच्चाहम उद्भवच्च भविष्यताम, कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम, स्मृतिर्मेधा धृती क्षमः. सर्वांचा नाश करणारा मृत्यू मी असून पुढे उत्पन्न होणाऱ्या वस्तूंचा उगम सुद्धा मीच आहे. स्त्रीलिंगवाचक वस्तूमध्ये कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा हे सर्व मीच आहे. आणि सृजलिया भूता ते मीची धरी, सकळा जीवन ही मीची अवधारी, शेखी सर्वाते या संहारी, तेव्हा मृत्यू ही मीची. या सर्व भूतमात्रांना मी निर्माण करतो, त्यांची उत्पत्ती माझ्यापासूनच होते, त्यांचे मीच पालन करतो आणि शेवटी मीच त्यांचा संहार करतो, तेव्हा मृत्यू ही मीच आहे. आता स्त्रीगणांच्या पैकी माझी आविभूती सात अनिकी, ती ऐक कवतिकी सांगी जातील.
स्त्री समूहामध्ये आणखीन माझ्या 7 विभूत्या आहेत, त्या तुला सहज कौतुकाने सांगतो, त्या तू ऐक. तरी नित्य नवी जे कीर्ती, अर्जुना ते गा माझी मूर्ती, आणि अवदारेशी जे संपत्ती, तेही मी जी जाणे. अर्जुना, जी कधीही विटत नाही अशी जी कीर्ती ती मीच आहे, आणि अवदार्याची जिला साथ लाभते ती संपत्ती ही मीच आहे. म्हणजे ज्या ठिकाणी संपत्ती असते आणि औदार्यही असते त्या ठिकाणी मी असतो. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज